बारामती तालुक्यामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि याची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार करतात। आम्ही आता ढेकळवाडीमध्ये आहोत आणि ढेकळवाडीची ही सध्याची परिस्थिती आहे। ऊसाची शेती असेल, त्याचबरोबर अनेक मोटरी ज्या आहेत त्या यामध्ये वाहून आलेल्या आहेत। पाणी रस्त्यावरती आहे आणि ऊसाच्या शेतामध्ये पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून या ठिकाणची सध्या पाहणी सुरू आहे। त्याचबरोबर आज सकाळपासून अजित पवारांनी काटेवाडी असेल, त्याचबरोबर कनेरी असेल या भागाची पाहणी केलेली आहे आणि आता ते ढेकळवाडी या गावामध्ये दाखल झालेले आहेत। या गावात जर आता परिस्थिती बघितली तर पूर्णतः रस्त्यांवरती पाणी आहे, अनेक रस्ते वाहून गेलेले आहेत आणि सध्या कलेक्टर जितेंद्र डुडे असतील किंवा इतर अधिकारी जे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये ही पाहणी सुरू आहे। ऊसाच्या शेतीमध्ये पूर्णतः ऊस जो आहे तो या ठिकाणी पूर्ण झोपलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी शेतीचं झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। त्यामुळं मोठा फटका जो आहे तो या पावसाचा नक्कीच बारामती तालुका असेल, इंदापूर तालुका असेल, त्याचबरोबर दौंड तालुका असेल याला बसलेला आहे। आपण जर पाहिलं तर नदीवरील अनेक मोठे रस्ते जे आहेत ते वाहून गेलेले आहेत। स्मशानभूमी जी आहे ती वाहून गेलेली पाहायला मिळतीये। रस्त्याचा संपर्क तुटलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर मधोमध रस्त्याचा पूर्ण संपर्क जो आहे तो तुटलेला आहे। या ठिकाणचे स्थानिक असतील किंवा अजित पवारांकडून काही सूचना ज्या आहेत त्या अधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत। नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणचे स्थानिक जे आहेत ते आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न आपण करूया। स्थानिकांशी पूर्ण माहिती जी आहे ती अजित पवारांकडून या ठिकाणी घेतली जाते। ऊस शेतीचं मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आणि गावात जाणारे रस्ते पूर्णतः वाहून गेलेले या ठिकाणी दिसतात। त्यामुळे पंचनाम्याचे आदेश जे आहेत ते अजित पवारांनी या ठिकाणी दिलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर ही अवस्था या ठिकाणी रस्त्याची झालेली आहे। स्थानिक लोक या ठिकाणचे आहेत, आपण जर पाहिलं तर तेही या ठिकाणी पाहणी करतायत। पूर्णतः पाहणी जी आहे ती सध्या सुरू आहे। ही ऊस शेती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। ऊस शेतीचं पूर्णतः अजूनही ऊस शेतीमध्ये पाणी आपल्याला पाहायला मिळतंय। शेतकरी जे आहेत तेही आपल्या व्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगतात आणि पूर्णतः रस्ते जे आहेत ते वाहून गेलेले आहेत। ऊस शेतीची ही अवस्था आहे। आपण जर पाहिलं तर काल मोठ्या प्रमाणावरती पाऊस जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे आणि ही सध्या पाहणी सुरू आहे। ऊसाची ही अवस्था आहे, शेती पूर्णतः वाहून गेलेली आहे। कोट्यावधीचं नुकसान जे आहे ते बारामती तालुक्यामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सागरवाड, साम टीव्ही, ढेकळवाडी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।